टोमॅटो पिंपळगाव बसवंतचं आगर नाशिक जिल्ह्यामध्ये हे टोमॅटोचं आगर आहे. खोरी फाट्यावरती टोमॅटोचे व्यापारी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्थायिक झालेले. किती वर्षापासून आहे? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाले त्यांना ते. म्हणजे टोमॅटो तुमच्याकडे येऊन किती वर्ष झाले? मोठ्या प्रमाणात तेवढेच झाले, 10-1 वर्ष. पिंपळगाव बसूनचं जे काही लोन आहे ते हळूहळू पसरता इकडे आलेले आहे. या भागामध्ये आपण सगळ्या रस्त्यांनी बघत आलो तर सुरुवातीला अगोदर दिंडोरी म्हणजे टोमॅटोचा आगर मागच्या काही वर्षामध्ये आहे आणि होतं असं पण म्हणावं लागेल. तर त्या रस्त्याने आपण बघितले की टोमॅटो कशा प्रकारे लटकलेले झाडांना. मला वाटलं बा दिंडोरीची ती परिस्थिती काय, मग तुम्ही उशिरा सुरुवात केली, मग तुमची जरा बरी परिस्थिती असेल असं. पण जेव्हा मी इकडे वणी क्रॉस केलं आणि वणी क्रॉस केल्यानंतर जेव्हा दोन्ही बाजूला बघायला लागलो तर सगळे घुंगरं लटकलेली आणि तुमच्या इथं जवळ आलो म्हटलं चला इकडे परिस्थिती वेगळी असेल. इकडे पण तीच परिस्थिती. म्हणजे आज परिस्थितीला टोमॅटोची शेती आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न या भागामध्ये शेतकरी करतात, जरी भाग आदिवासी असला तरी. आणि त्याच्यामध्ये टोमॅटोची शेती जवळजवळ 10 वर्षापासून होते. मोठ्या प्रमाणे उलाढाल इथं होते. तर गेल्या 10 वर्षामध्ये काय परिस्थिती बदलली आहे हे सगळे अनुभवत आहे, बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये इथं आहोत. किती दिवस पाऊस होता इकडे? 5 महिने पाऊस होता. म्हणजे 5 महिन्याचा अखंड असा प्रकारचा पाऊस ज्या भागाने या ठिकाणी सोसलाय त्या भागामध्ये आपण उभे आहोत. आणि आजूबाजूला प्लॉट जर पाहिले आणि हा प्लॉटमध्ये उभा आल्यावर असं वाटतं की आपण वेगळ्या वर्षात आहोत, या वर्षात नाहीये. या प्लॉटमध्ये आल्यावर असं वाटतंय का 20 वर्षापूर्वी मी बी असे पिकवत होतो, 10 वर्षापूर्वी मी पण असे पिकवत होतो असं वाटतंय का? मग आता का नाही पिकवत? 20 वर्षापूर्वीचं नॉलेज कुठे गेलं?